नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपण. ती म्हणजे पाहू शकता की आपले सरकार सेवा केंद्रांकरिता राज्यव्यापी समान ब्रँडिंग, पायाभूत सुविधा मानके व संनियंत्रण निश्चित करण्याबाबत आज दिनांक 23 जून 2026 रोजी एक GR काढण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर भारत सरकारने निर्गमित केलेल्या सामायिक सेवा केंद्रांना म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC 2.0 मार्गदर्शक सूचनानुसार एक समान व स्वतंत्र ब्रँडिंग आराखडा निश्चित करणे. त्यानुसार राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्र, आपले सरकार नागरी सेवा केंद्र, आपले सरकार ग्रामपंचायत सेवा केंद्र यांच्यासाठी ब्रँडिंग करणे, पायाभूत सुविधा समान ठेवणे, नागरिकांना उत्तम दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खालील प्रमाणे निर्णय घेत आहेत. नेमकं शासन निर्णय काय सांगतो आता की नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा मिळवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रातील भौतिक व तांत्रिक पायाभूत सुविधा तसेच केंद्राचे ब्रँडिंग करण्यासाठी काही निर्देश देण्यात आलेले आहेत. ते निर्देश काय काय आहेत? पहिला निर्देश आहे त्याच्यामध्ये एक समान नामकरण, म्हणजे संपूर्ण जेवढे काही केंद्र आहेत त्यांच्यासाठी एकच नामकरण दिलं जाणार आहे. कसं? एकतर आपले सरकार सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, आपले सरकार ग्रामपंचायत सेवा केंद्र, आपले सरकार नागरी सेवा केंद्र. हे नागरीसाठी जर पाहिलं तर महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत कार्यक्षेत्रातील असतात. याच्या पद्धतीनं असे हे नावं दिले जाणार आहेत. त्यानंतर दुसरं काय आहे त्याच्यामध्ये तर पायाभूत सुविधा मानके काय तर निवडून दिलेले आहेत. काय काय त्याच्यामध्ये इमारत ही पक्की असली पाहिजे, कमीत कमी क्षेत्रफळ त्याचं 100 चौरस फूट असलं पाहिजे, वीज पुरवठा उपलब्ध पाहिजे, त्यांच्याकडे कमीत कमी एक लॅपटॉप किंवा संगणक पाहिजे, एक प्रिंटर किंवा स्कॅनर उपलब्ध पाहिजे, एक बायोमॅट्रिक उपकरण म्हणजे तुमचं अंगठा लावण्याची थंब मशीन पाहिजे, एक वेब कॅमेरा तुमच्याकडे पाहिजे किमान, आणि इंटरनेट जोडणे ग्रामीण भागासाठी 10 MBPS ची स्पीड पाहिजे आणि नागरी भागासाठी जर पाहिलं तर 20 MBPS ची स्पीड पाहिजे. त्यानंतर लाईटची व्यवस्था म्हणजे प्रकाश व्यवस्था पाहिजे, बैठक व्यवस्था पाहिजे. बैठक व्यवस्था कुणासाठी? किमान 4 व्यक्तींसाठी, जे काही नागरिक असतील त्यांच्यासाठी, आणि जे काही चालक व कर्मचारी यांना बसण्यासाठी टेबल खुर्च्या उपलब्ध पाहिजेत. त्या ठिकाणी पिण्याचं पाणी सुद्धा उपलब्ध पाहिजे आणि दिव्यांगासाठी सुविधा पाहिजे, जसं की चढण्यासाठी त्यांना चेअर वगैरे असेल अशा पद्धतीने. त्यानंतर जर पाहिलं तर तिसरा घटक आहे त्याच्यामध्ये अंतर्गत माहिती फलक. याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे तर जे काही संपूर्ण योजनाची सेवा वगैरे देत असता तुम्ही त्यांची यादी संपूर्ण तिथं फलकाची झळकलेली पाहिजे. ती कशी पाहिजे दाखवतो. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय. या GR मध्ये पाहू शकता की परिशिष्ट अ मध्ये अशी दाखवलेली आहे. आपले सरकार सेवा केंद्र, इकडे सेवांची नावं, त्याच्यानंतर इथं किती दिवस लागतात आणि त्यांना लागणारी फीस, अशी संपूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा निर्देश आहे त्याच्यामध्ये की बाह्य फलक. तुमच्या जी काही सेंटर असतील तर सेंटरच्या बाहेर जे काही आहे तर केंद्राचा पत्ता, केंद्राचा ID करून त्याच्यावर 6 बाय 2.5 फूट या आकारामध्ये परिशिष्ट ब मध्ये दर्शवल्याप्रमाणे त्याची छपाई करून दर्शनी भागामध्ये लावलेला पाहिजे. परिशिष्ट ब पाहू शकताय की अशा पद्धतीनं 6 फुटाचा असा आणि 2.5 फूट असा. ह्याच्यामध्ये सेतू सेवा केंद्राचा असेल तुमचा ठीक, किंवा आपले सरकार सेवा केंद्राचा असेल, किंवा ग्रामपंचायत सेवा केंद्र असेल, किंवा नागरी सेवा केंद्र असेल, अशा पद्धतीचा तुमच्यासमोर दर्शनी भागामध्ये हा फलक लावलेला पाहिजे. त्यानंतर पाचवा निर्देश आहे सेवा केंद्रांचे GIS मॅपिंग व जिओ फेसिंग. प्रत्येक सेवा केंद्राचा GIS मॅपिंग करून त्या केंद्राच्या 50 मीटरच्या स्थानाभोवतीच तुम्हाला लॉग इन करता येणार आहे. चालकांना मंजूर जे काही जिओ फेसिंग क्षेत्रातूनच लॉग इन करावं लागणार आहे. परंतु काही अपवादात्मक स्थितीमध्ये म्हणजे जसं कॅम्प वगैरे मोड असतात त्यावेळी काम करत असताना सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेनं ती जी काही जिओ फेसिंग लॉग इन करण्याची तूट आहे ते तात्पुरती सूट तुम्हाला दिली जाणार आहे. परंतु एकाच वेळी वापरावयाच्या कमाल लॉग इनची संख्या सुद्धा निर्धारित करण्यात आलेली आहे. ती केंद्रावाईज करण्यात आलेली आहे. आपले सरकार सेतू सेवा केंद्रासाठी 20 लॉग इन करू शकतात, किंवा आपले सरकार सेवा केंद्रासाठी 5 जण लॉग इन एकाच वेळी करू शकतात, किंवा आपले सरकार ग्रामपंचायत सेवा केंद्र हे 2 लॉग इन करू शकतात, आणि आपले सरकार नागरी सेवा केंद्र हे 20 लॉग इन करू शकतात असं ठरवून दिलेलं आहे. त्यानंतर 6वा निर्देश काय त्याच्यामध्ये तर सेवा केंद्राची तपासणी. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जिल्हाधिकारी यांनी किमान 6 महिन्यातून एकदा तपासणी करावी. त्याच्यामध्ये आढळणाऱ्या त्रुट्यांची विहित मुदत देऊन ती पूर्तता करून घ्यावी, आणि जे केंद्र संधी देऊनही पूर्तता करत नाहीत असे केंद्र रद्द करण्यात यावे, असे हे तपासणीच्या संदर्भात आहे. त्यानंतर 7वा निकष आहे सेवा केंद्रांचा आढावा कार्यपद्धती. आता ह्याच्यामध्ये राज्य, जिल्हा किंवा तालुका स्तरावर
खालीलप्रमाणे काही श्रेणी करण्यात आलेल्या आहेत. त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याच्यासाठी काय काय आहे, त्रैमासिक राज्यस्तरीय असणार आहे ती सचिव घेणार आहेत. मासिक जिल्हा स्तरावर असणार आहे ती जिल्हाधिकारी घेतील आढावा, आणि मासिक तालुका स्तरावर असतील ते उपविभागीय अधिकारी हे आढावा घेणार आहेत. त्यानंतर नागरिकांचे अभिप्राय नोंदवणे हा एक निकष ऍड केलेला आहे. त्याच्यामध्ये काय तर त्यांचा IVRS कॉलवर अभिप्राय नोंदवणे किंवा AI आधारित व्हॉइस एजंट कॉल असेल किंवा चालक आधारित कॉलद्वारे हे तुम्हाला अभिप्राय त्यांच्याकडून घ्यायचे आहेत नागरिकांकडून. त्याच्यानंतर उत्कृष्ट केंद्रांचा सन्मान केला जाणार आहे. 9वा निकष त्याच्यात दिलेला आहे. मूल्यमापन करून जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर असे रोख पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याच्या संबंधितचा सुद्धा सेपरेट GR आलेला आहे. तो सुद्धा आपण आता पुढे पाहणारच आहोत. उत्कृष्ट केंद्रांचा सन्मान हा. त्यानंतर 10वा निकष काय दिलेला आहे तर अनुपालन कालमर्यादा काय त्याच्यामध्ये, तर ह्या जो काही GR आपण आत्ता पाहतोय त्या GRची अंमलबजावणी समजून आवश्यक पायाभूत व तांत्रिक सुविधा ह्या सर्व केंद्र चालकांनी 30 सप्टेंबर 2026 पर्यंतची कालमर्यादा आहे तोपर्यंत आपल्या सर्व केंद्रावर अद्ययावत करायचे आहेत. आपल्याला केंद्र ज्या काही सांगितलेले आहेत त्या पद्धतीने लावायचे आहेत. त्यानंतर नवीन केंद्रांना मान्यता देण्याचे जे काही असतील ते 10वा निकष आहे. त्याच्यामध्ये सदर शासन निर्णयानुसार जे काही आता निकष दाखवले जात आहेत त्या निकषांची पूर्तता करणाऱ्या केंद्रांनाच मान्यता देण्यात यावी हे जिल्हाधिकारी यांनी खात्री करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा हा GR आहे. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपले सरकार केंद्र सुरू राहतील व नियमानुसार सेवा देतील हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घ्यायची आहे दक्षता. अशा पद्धतीचा हा GR आहे. आता नेमका तो जो काही आपण हे पाहणार आहोत की आपले सरकार सेवा केंद्राचे गुणवत्ता मानांकन आणि सन्मानपत्र, आपण जे सांगितलं की आपलं आता हे पद्धतीने तुम्ही जर निकष पूर्ण केले तर तुमचा गुणवत्ता तपासली जाणार आहे, तुमचं मानांकन सुद्धा केलं जाणार आहे आणि तुम्हाला रोख बक्षीस असेल किंवा सन्मानपत्र असेल हे बक्षीस सुद्धा दिले जाणार आहेत. त्याच संबंधितचा GR 23 जून 2026 म्हणजे आजच GR हा सुद्धा काढण्यात आला आहे. तो आता आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये काय आहे तर प्रस्तावना थोडक्यात पाहू की ही केंद्र एकत्रित्या राज्यातील नागरिक व शासकीय सेवा यांच्यामधील प्राथमिक संपर्क बिंदू आहेत. त्यामुळे केंद्राचा सातत्याने विस्तार होत असल्याने त्याचं वर्गीकरण करणं किंवा कामकाजाचं मूल्यमापन करणं आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या केंद्रांचा सन्मान करणं हे ठरलेलंच आहे. कारण की त्यांचा गौरव करणे, केंद्र चालकांमध्ये निकोप स्पर्धेची भावना निर्माण करणे आणि प्रोत्साहन देण्यासाठी खालीलप्रमाणे शासन निर्णय हा काढण्यात आलेला आहे. केंद्रामध्ये गुणवत्ता वाढीस लावून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा वाढवण्यासाठी व आपले सरकार सेवा केंद्रामध्ये स्पर्धा वाढीला लावून उत्कृष्ट केंद्रांचा सन्मान करण्यासाठी काही त्याच्यामध्ये कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेल्या आहेत. काय काय केलेले आहे त्याच्यामध्ये, सर्वप्रथम तुमच्या केंद्रांचं वर्गीकरण केलं जाणार आहे. वर्गीकरण कोणत्या ह्याच्यात केलं जाणार आहे, एकूण 3 गटामध्ये हे वर्गीकरण केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये पहिला गट आहे आपले सरकार सेवा केंद्र, गट दुसरा आहे आपले सरकार नागरी सेवा केंद्र महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत नगरपंचायतमध्ये, आणि गट तिसरा आहे आपले सरकार ग्रामपंचायत सेवा केंद्र. हे वर्गीकरण झालं. त्यानंतर दुसरा निकष आहे त्याच्यामध्ये कार्यपद्धतीचा की निवडीचे निकष. नेमकं आता निवड कशी केली जाईल तर जे काही प्रत्येक महिन्यातील खालील 4 निकषाच्या आधारे मूल्यमापन केले जाणार आहे. प्रत्येक महिन्याकरिता खालील 4 निकषाच्या आधारे मूल्यमापन केलं जाणार आहे. 4 निकष कोणते आहेत ते पाहणार आहोत. त्याच्याच नंतर मग ज्या केंद्राचे मूल्यमापन कालावधीच्या महिन्यात सर्व 4ही निकष पूर्ण केले आहेत असे केंद्र मानांकनासाठी पात्र होणार आहेत. 4 निकष कोणकोणते आहेत तिथे पाहू शकताय की अर्ज संख्या, इथं तुमची जी संख्या असेल तर प्रति महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला 75 किंवा त्याहून अधिक अर्ज तुमचे असले पाहिजेत. किंवा कार्यरत दिवस, तुमचे कामाचे दिवस काय तर प्रत्येक महिन्याला 15 किंवा त्याहून जास्त अधिक कार्यरत पाहिजेत. आणि तुमचे जे काही अर्ज आहेत ते अर्ज मंजुरीचा दर 90% किंवा त्याहून अधिक पाहिजे. तो दर कसं काढायचा तर मंजूर अर्ज भागिले मुदतीत मंजूर अर्ज प्लस नामंजूर अर्ज गुणिले 100 अशा पद्धतीने हा दर काढला जाणार आहे. आणि त्यानंतर चौथा निकष आहे नागरिकांच्या अभिप्रायावर आधारित गुण, म्हणजे 5 पैकी 3 रेटिंग किंवा त्याहून अधिक हे अभिप्राय नागरिकांचे आलेले पाहिजेत. त्यानंतर कार्यपद्धतीमध्ये मानांकन पद्धत कशा पद्धतीने दिली जाणार आहे तर जे काही आता पात्र ठरलेले केंद्र असतील त्या जिल्ह्यामधील प्रत्येक गटाकरिता स्वतंत्रपणे मानांकन दिलं जाणार आहे आणि खालील 3 टप्प्यानुसार हे मानांकन दिलं जाणार आहे. कसं दिलं जाणार आहे, एक अर्ज मंजूर दर ह्याच्यानुसार सर्वाधिक दर असलेल्या केंद्रास प्रथम दिलं जाईल. त्यानंतर एकूण निकाली अर्ज ह्याच्यामध्ये काय आहे तर 2 किंवा अधिक केंद्राचा अर्ज मंजूर दर समान असल्यासच हा घटक विचारात घेतला जाईल.
आणि जास्त अर्ज निकाली काढणाऱ्या केंद्राचा क्रमांक वरचा धरला जाईल. सरासरी नागरिक अभिप्राय गुण वरील दोन्ही घटकात बरोबरी आढळली तर अधिक सरासरी नागरिक अभिप्राय गुण असलेल्या केंद्राचा वरचा क्रमांक राहील असं सांगण्यात आलेलं आहे. आणि जे काही वरील तिन्ही घटकामध्ये 2 किंवा अधिक केंद्र जर एक समान आढळली तर त्यांचा समान क्रमांक धरण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर ज्या केंद्राविरुद्ध लक्षणीय संख्येने म्हणजे जास्तीत जास्त संख्येने तक्रारी अथवा प्रतिकूल म्हणजे निगेटिव्ह अहवाल नोंदवले गेले असतील अशा केंद्रांचा विचार करण्यात येणार नाही याच्यामध्ये असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. काही उदाहरणादाखल इथं उदाहरणं दिलेली आहेत की कसं तुमचं हे गुणांकन केलं जाईल, ह्याच्या पद्धतीनं हे कोणते मंजूर दर कसा आहे, एकूण अर्ज किती, सरासरी किती हे तुम्ही पाहून घेऊ शकता. हे जी आर मध्ये सविस्तर तुम्हाला इतकं कंटिन्यू सांगणं सोपं नाहीये कारण की तो व्हिडिओ जास्त मोठा होईल. त्यानंतर चौथा काय आहे तर जिल्हा स्तरावरून मानांकनासाठी नामनिर्देशन कसं केलं जाणार आहे तर जी काही यादी तयार केली असेल त्या यादीच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गटातील वरच्या 10 क्रमांकांच्या केंद्रांना सन्मानासाठी नामनिर्देशित केलं जाणार आहे. म्हणजेच काय तर एका जिल्ह्यातून 3 गटामधून एकूण 30 केंद्रांचं नामनिर्देशन गट तयार होणार आहेत आणि सदर नामनिर्देशित केंद्रांची यादी ही महाआयटी जे काही त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील त्या कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवली जाणार आहे. त्याच्यामध्ये आता हा 5वा महत्वाचा आहे तर पायाभूत सुविधा उपलब्धतेची पडताळणी काय करणं असेल तर त्याच्यामध्ये महाआयटी व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी यांचे अधीनस्थ एक अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नेमणूक करतील. त्याच्यामध्ये राज्य शासनामार्फत जे काही प्रमाणित ऑनलाईन नमुना तयार केला जाईल आणि सदर नमुना विहित तपासणी सूची व प्रत्येक बाबीकरिता भौगोलिक चिन्हांकित म्हणजे जिओ टॅग्ड छायाचित्र अपलोड करण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले असणार आहेत. त्यानंतर त्याची जी काय आता प्रत्यक्ष पडताळणीचे म्हणजे जे या ठिकाणी केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष पडताळणीचे निकष काय काय आहेत इथं समन्वयकासाठी प्रश्नावली दिलेली आहे. जिल्हा, तालुका, गाव, निरीक्षकाचं नाव, त्यांचं पदनाम काय, केंद्र चालकाचं नाव, केंद्र चालकाचा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर, केंद्राचं नाव, केंद्राचा विशिष्ट ओळख म्हणजे आपला KID. त्यानंतर मग खाली काही एक ह्याच्यामध्ये दिलेले आहेत कार्यान्वयन स्थिती म्हणजे भेटीच्या वेळी केंद्र सुरू व कार्यरत आहे काय, होय नाही, अधिसूचित पत्त्यावर आहे का म्हणजे ज्या ठिकाणी केंद्र हे महाआयटीने नोंदवलेलं आहे त्याच ठिकाणी सुरू आहे का, होय नाही, किंवा नामफलकाची स्थिती आपल्या सरकारच्या नामफलक लगतच्या सार्वजनिक रस्त्यावरून कोणत्याही अडथळ्याशिवाय स्पष्ट दिसतो का, होय नाही करायचं आहे. आणि नामफलकाचे विहित स्वरूप म्हणजे नामफलक हा शासनानं जे काही आता आपण जे नमुने पाहिले होते त्याच पद्धतीनं तो व्यवस्थित रंग अक्षरासरुचा मांडला गेला आहे का ते एक महत्वाचं आहे, ते करून घेणं आहे. पायाभूत सुविधामध्ये आपण पाहिलेल्याच पद्धतीनं आहे इंटरनेट सुविधा आहे का नाही, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, वेबकॅम, बायोमेट्रिक उपक्रम आहे का नाही, कायमस्वरूपी बांधकाम आहे का नाही म्हणजे पक्की इमारत किंवा क्षेत्रफळ किती आहे, वीज पुरवठा, त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी आसन व्यवस्था म्हणजे बैठक व्यवस्था, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचं पाणी, परिसर स्वच्छता व प्रकाश व्यवस्था त्याच्यामध्ये आली. त्याच्यानंतर दिव्यांग प्रवेशासाठी रॅम्प ह्याच्यामध्ये व्हीलचेअर जी आहे तर केवळ आपले सरकार नागरी सेवा केंद्रांना हा लागू आहे. त्यानंतर पोचपावती अर्ज दाखल केल्यानंतर नागरिकांना तुम्ही तात्काळ मुद्रित म्हणजे डिजिटल प्रिंट आउट देता का किंवा सेवा सूची व लोकसेवा हक्क कालमर्यादा आणि अपील तरतूद दर्शक फलक म्हणजे आपण जो काही योजना पाहिला होता त्यांना किती दिवस लागतं आणि फीस किती हा एक फलक आहे तो आहे का, ही संपूर्ण समन्वयकानं संपूर्ण ही प्रश्नावली करून घ्यायची आहे. ती झाल्याच्या नंतर मग प्रत्येक समन्वयक हे नामनिर्देशित केलेले जे काही केंद्र असणे ते 30 केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन डिजिटल नमुना भरून हे सादर करणार आहेत, हा वरचा नमुना. त्यानंतर काय केलं जाईल तर कोणतेही बाब पूर्ण न करणारे केंद्र आहेत त्यांना नामांकन प्रक्रियेतून वगळण्यात येईल असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मग आता काय जिल्हा स्तरावर जर पाहिलं तर महाआयटी तर्फे संबंधित जिल्हा प्रशासनाचे विचारविनिमय करून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गटाकरिता सर्वोत्कृष्ट 3 म्हणजेच त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातून 3 गटांमध्ये एकूण 9 केंद्र, जिल्हा स्तरावर काय जिल्हा स्तरावर 3 गटामधून 9 केंद्र, त्यानंतर विभागीय स्तरावर सुद्धा 3 गटातून 9 केंद्र आणि राज्य स्तरावर सुद्धा 3 गटातून 9 केंद्र असे हे निवडले जाणार आहेत. आणि संपूर्ण जे काही निवडलेले आहेत त्या निवडण्यासाठी प्रत्येक गटातून सर्वोत्कृष्ट केंद्राची निवड करण्यासाठी ही समन्वय समिती नेमण्यात आलेली आहे आणि जिल्हा व विभागीय स्तरावर समन्वय साधण्याचे काम ती समिती करणार आहे. त्यानंतर केंद्रासाठी डॅशबोर्ड म्हणजे जे काही केंद्रासाठी डॅशबोर्ड देण्यात येणार आहे त्याचं काही तेवढं हे नाहीये. आणि त्याच्यामध्ये सेवा केंद्रांचे वर्ग केले जाणार आहेत. कसं तर जे काही स्मार्ट केंद्र कुणाला गणलं जाणार आहे परिच्छेद 2 मधील सर्व निकष आणि 5 मधील सर्व पायाभूत सुविधा. परिच्छेद 2 म्हणजे कोणता आपण आता वरील लगेच पाहणार आहोत आणि 5 मधील कोणता ते जर पाहायचं झालं तुम्हाला तर परिशिष्ट 2 म्हणजे हा आपला जो काही आहे
पाहू शकताय की हा 2 ही जी काही 2 आहे निवडीचे निकष परिशिष्ट ही 2 आहे, तर हा 2 आहे ह्याच्यातले जे काही संपूर्ण निकष आणि जो काही 5 आहे परिशिष्ट 5 परिशिष्ट म्हणजे पायाभूत सुविधेचा ज्या काही ह्या संपूर्ण आहे त्याच्यामध्ये संपूर्ण संगणक हे बायोमेट्रिक हे आलं असे म्हणजे 2 आणि 5 जे काही परिच्छेद आहेत ह्याच्यामधील जे काही पात्र करतील परिच्छेद 2 मधील सर्व निकष आणि परिच्छेद 5 मधील सर्व पायाभूत सुविधा जे पात्र करतील त्यांना स्मार्ट केंद्र म्हणून दर्जा 1 वर्षासाठी कायम राहणार आहे आणि परिच्छेद 14 मध्ये म्हणजे पुढे आहे तो त्याच्यासाठी नमूद केल्याप्रमाणे सन्मानासाठी सुद्धा तो पात्र असणार आहे. तो पुढे 14 मधला परिच्छेद आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यानंतर सक्षम किंवा निरंतर परिच्छेद 2 मधील सर्व निकष पूर्ण करणारे परंतु 5 मधील पूर्ण न करणारी. त्याच्यानंतर उद्योन्मुख निरंतर त्याच्यामध्ये परिच्छेद 2 मधील 3 निकष पूर्ण करणारी बाकीचे नाही करणारी आणि प्रयत्नशील निरंतर म्हणजे परिच्छेद 2 मधील 2 किंवा त्यापेक्षा कमी निकष पूर्ण करणारी केंद्र हे अशा पद्धतीने त्याची वर्ग ठरणार आहे. आणि महत्त्वाचा सगळ्यात मुद्दा राहिला म्हणजे आता आपला जो काही दरवर्षी 26 जानेवारी रोजी निवड झालेल्या केंद्रांचा सन्मान करण्यात येणार आहे आणि सन्मानासाठी परिच्छेद 14 मधील सन्मानाचं स्वरूप कसं असणार आहे तर त्याच्यावरती राज्यस्तरावर जर गट जी काही येणार आहेत राज्यस्तरावर 3 गटामधून एकूण 9 केंद्र येणार आहेत. प्रथम द्वितीय तृतीय एका गटामध्ये प्रथम द्वितीय तृतीय दुसऱ्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय आणि तिसऱ्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय असे 9 केंद्र येणार आहेत. प्रत्येक ह्याच्यासाठी प्रथमास येणाऱ्या प्रत्येक गटासाठी 51,000 रुपये आहे द्वितीय येणाऱ्यास 41,000 रुपये आणि 31,000 रुपये हे रोख बक्षीस त्यांना दिलं जाणार आहे. हे राज्य स्तरावर. विभागीय स्तरावर जे काही प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या 9 केंद्रांना राज्य स्तरावर विभाग स्तरावर 31,000 रुपये त्यानंतर द्वितीय येणाऱ्यास 25,000 रुपये आणि तृतीय येणाऱ्यास 21,000 रुपये रोख बक्षीस दिलं जाणार आहे. आणि जिल्हा स्तरावर प्रत्येक गटातून प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या अशा 9 केंद्रांना प्रथम बक्षीस जर पाहिलं तर 21,000 रुपये द्वितीय बक्षीस 15,000 रुपये आणि तृतीय बक्षीस 11,000 रुपये अशा पद्धतीचं हे बक्षीस दिलं जाणार आहे. अशा पद्धतीचा हा GR आहे. हा GR जर तुम्हाला पाहिजे असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 23 जून 2026 रोजीचा पाहू शकता किंवा तुम्हाला जर पाहायचं असेल सविस्तर मला तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली मला हाय करा तुम्हाला तो हा GR पाठवून देण्यात येईल.